विश्वजित. आपण लक्ष्मी याग म्हणतो, गणेश याग म्हणतो, रुद्र स्वाहाकार म्हणतो, अतिरुद्र स्वाहाकार म्हणतो, नवचंडी म्हणतो, शतचंडी म्हणतो. असे व्याग असतात, यज्ञ असतात. गायत्री पुरस्चरण म्हणतो. अशी काही यज्ञाचे भाग सांगितले. राजसू यज्ञ, पुत्रकामिष्ट यज्ञ, विश्वजित, विश्वावर जय प्राप्त करण्यासाठी यज्ञ केला. आणि तो यज्ञ सफल सुद्धा झाला. सफलही झाला, सफलही झाला. बळी हा एवढा उदार आणि तेवढा दानशूर व्यक्ती होता. महाराज, बळीसारखं दान कोणी नाही केलं. दातृत्वाच्या बाबतीत एक कर्ण एक दानशूर आहे. दानशूर कर्ण. कर्णाच्या जीवनात वृषाली नावाची पत्नी प्राप्त झाली. फार सात्विक जीवन जगलेला व्यक्ती म्हणजे कर्ण. फार सात्विक, फार सात्विक. महाराज, या विश्वाच्या पाठीवर पंढरीतल्या मालकांनी कर्णाला एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. पण कर्णाला देवानं त्रास दिला की कर्ण हसायचा. श्रुतीने विचारलं, का हसता? ऐक ऐक ऐक, जगाचा बाप पठ्ठ्याला त्रास देतो, याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? कर्ण भिडता समरांगणी, बाणे व्यापियेला रणी, मागशी काढोनी ध्वनिदात तयाचे. युद्धात सुद्धा परीक्षा पाहिली. कर्णाला कवच कुंडल मागण्यासाठी पंढरपुरातला मालक भिक्षुक्याच्या रूपात आलाय. पूजेला बसलेल्या कर्णाला सांगितलं, काहीतरी द्या, वेळ नाही. बाजूला कवच कुंडल काढून देईल, ते घेऊन टाका. कवच कुंडल देणं म्हणजे प्राण देणे. प्राण प्राण. हे कवच कुंडल जर कर्ण देत नव्हता तर जगात 1 कोटी देव जन्माला आले असते तरी कर्ण मरत नव्हता. उदारता होती महाराज. आज त्यांचं नाव आहे. पण एक सांगू का तुम्हाला, कर्ण मृत्यू पावल्यावर अर्जुन हसत होते आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा रडत होते. तो वरी बसलेल्या मारुतीरायाने विचारलं, ध्वजस्तंभावरी मारुती. वानरू शब्द आहे. आळंदीतल्या मालकांची भाषा आहे ती. आळंदीतल्या मालकांचं ती वाणीचं प्रभुत्व आहे. ते मालक आहे. ती विश्वाची माऊली आहेत, ज्ञानोबा आहे त्यांची वाणी. मारुतीरायाने विचारलं, अर्जुना तुम्ही हसता? प्रभू तुम्ही रडता? देवानं सांगितलं दोघांना वेगवेगळं विचारा. अर्जुनाला विचारलं, अर्जुन कर्ण मृत्यू पावल्यावर तुम्ही हसता. माझा शत्रू गेला याच्याकरता हसायलो. मुळात शत्रू नव्हता, अर्जुनाचा भाऊ होता, पण माहित नव्हतं. माझा शत्रू गेला याच्याकरता मी हसतोय. देवाला विचारलं, देवा तुम्ही आणि अर्जुनानं मिळून मारलाय, आता रडता का? महाभारतात 1 नंबरचा खरं बोलणारा व्यक्ती गेला याच्याकरता रडतोय. एकदा का होत नाही. धर्मराजा खोटं बोलले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मा साठी गेला. म्हणून धर्मराजा ज्या वेळेला स्वर्गाला गेले त्याला धर्माचा अंगठा गळून पडला होता. खोटं बोलण्याचं एक कारण. आणि एक चुकीचं दान केलं. एका भोयाला एक आना दान दिलता. भोयानं त्याचा धागा आणला आणि फाटलेलं जाळं इंडलं. वाचणारे मासे बंद झाले, म्हणून तितकंच पाप लागलं, अंगठा निघून गेला. खोटं बोलायची वेळ येऊ नये म्हणून विदुर काका गावाच्या बाहेर राहिले. आणि जीव गेला तरी हरकत नाही, पण खोटं बोलायचंच नाही. तो फक्त कर्ण होता. कुंती सांगती देवाला, कर्ण तो पांडवरे पहिला. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला,
कर्ण तो पांडव रे पहिला, नाही रे वस्त्राने झाकिला, कर्ण तो पांडव रे पहिला. शपक अभंग्या गात्यातला जरी असेल तरी शपक आहे. सूर्याच्या मंत्राने, दुर्वासाच्या कृपादाने वरदहस्त पावलेली कुंती, हिला 5 आपत्ती झाली. 3 हिला, 2 दुसरीला. माद्री आणि कुंती या दोघी जण. कुंतीला कळालं, उदाहरणार्थ सांगतोय, कर्ण आपला मुलगा आहे, पण कर्णानं सांगितलं आई भावाला सांगू नकोस बरं. हे कर्णा, तू पांडवाच्या बाजूने लढणं नाही, कौरवांना शब्द दिला याच्यात खोटं नकोय. तू शक्तिशाली आहे, पांडव हारतील, ऐक म्हणे आई. मी जर खोटं बोलून पांडवांकडे आलो, नियतीचा फटका बसला तर आम्ही साईला साई मरू. पण मी जर कौरवाकडून राहिलो आणि पांडव जर हारले तर पांडव मरतील, कौरव जिंकले तर मी वाचेल. तुला एक का होत नाही पुत्र शिल्लक आहे, आणि आदा कदा कौरव हारले तर मी मरेल, तुला 5 पुत्र शिल्लक आहे. कोण्याही बाजूनं तुझ्याच बकिटात चेंडू आहे, तू काळजी करू नकोस आहे, तुझी कुश खाली राहणार नाही. महाराज, आईचे डोळे पुसणारा जगाच्या पाठीवरचा एक व्यक्ती, त्याचं नाव होतं कर्ण. सांगतो 5-10 मिनिटात. कर्ण धारातीर्थी पडला, कर्णाची बोट तुटली, गळ्यातल्या माळा तुटल्या, कर्णाचा मुकुट उडून गेला, कर्णाच्या अंगाला संपूर्ण चाळणी झाली बाणाची. अशा वेळेला पंढरीतल्या मालकानी एका महात्म्याचं रूप धरलं. तर मोठा प्रसंग आहे, ते टाळूवर सोनं झाकायचं वगैरे. तुम्ही कधी विस्तारपूर्वक एखाद्या कीर्तनात किंवा याच्या कुठल्या भागवतात झाला असेल तर युट्यूबला आहे का, लक्ष येईल. आज मी तो जर सांगतो, वेळ फार मोजका आहे आपल्याकडे. कर्ण ज्या वेळेला धारातीर्थी पडला, संपूर्ण युद्धाची शांतता आहे, जिकडे तिकडे निघून गेले. ज्या वेळेला कर्ण धारातीर्थी पडलेला होता, त्यावेळेला पंढरीतल्या मालकाचं अंतःकरण दुखत होतं, अंतःकरण रडत होतं, डोळे रडत नव्हते. एका महात्म्याच्या रूपामध्ये युद्धभूमीच्या ठिकाणी भगवान प्रगटले आणि आवाज दिला, आहे का कोणी दाता? दाता हा शब्द ऐकल्याबरोबर कर्णाने डोळे उघडले आणि सारथ्याला सांगितलं, सारथी कोण आवाज देते? कालच्या सारखा आवाज. सारथ्यानं सांगितलं, महाराज स्लो, हळू 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 हळू. सारथ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही एवढे परेशान आहात, सर्व अंगातून रुधिर वाहते, काय दातृत्वाच्या गोष्टी नाही रे. बघ, आहे का कोणी दाता? कर्णाच्या सारथ्याने आवाज द्यायला या जवळ आले. कर्णाने विचारलं, काय पाहिजे? काही नाही म्हणे, माझा चिमुकला मुलगा मृत्यू पावलाय, त्याचा अंत्यविधी करण्यासाठी खड्डा खांदलेला आहे, पण त्या खड्ड्यात मुलगा टाकायच्या अगोदर त्याच्या टाळूवर सोनं टाकायचंय, आणि आम्ही गरीब माणसे, आमच्याकडे ते नाही. हे सगळं नाटक पंढरीतल्या मालकाचं आहे. मी सांगत नाही, पुराण सांगते. आणि मग तुम्ही असं सोनं पाहिजे असेल तर युद्धभूमीत का आलात? तुम्ही एखाद्या गावातल्या राजा महाराजाला, श्रीमंताला मागायचं असतं? नाही म्हणे, मी आतापर्यंत खूप फिरलो, पण मला एकाही श्रीमंतानं काही दिलेलं नाही. मग युद्धभूमीवर तुम्हाला कोण देईल? मी एका व्यक्तीच्या अपेक्षेने आलतो. या युद्धामध्ये कर्ण नावाची एक दातृत्ववान व्यक्ती आहे, मी त्यांच्याकडे आलतो. कर्णाच्या डोळ्याला पाणी आलं आणि त्याने विचार केला, आपलंच नाव घेतलं. कर्णानं सांगितलं, राजेहो महाराज, मीच कर्ण आहे. साधूच्या रूपात आलेला देव हात जोडले,
माफ करा कर्ण महाराज, मला माहित नव्हतं तुमची अवस्था झाली असेल. येतो मी, येतो. आणि मागायला आलेल्या साधूच्या रूपातला देव ज्या वेळेला वापस फिरतो त्यावेळेला कर्णाच्या लक्षात येतं. आणि सारथ्याला विचारलं, आपल्या जो काही सोनं आहे का रे? नाही म्हणे, बोट तुटले, गळ्यातले अलंकार गेले, मुकुट निघून गेलाय. माझा मुकुट कुठं असेल, देऊन टाकू. आता मुकुट सापडतोय, आजूबाजूला कितीतरी मुकुट पडले होते, पण कर्ण दुसऱ्याचं देतच नव्हता ना, असलं तर स्वतःच. दुसऱ्याचं एकदाच दिलं, दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने. त्यावेळेला जगाचा बापच आलता मागायला. आपल्याकडे काही दिसत नाही महाराज. कर्णानं सांगितलं आहे, कर्णाचे दात सोन्याचे होते, बसवलेले नव्हते, उपजताच होते. कसे आले असतील, का आले असतील, विज्ञान मान्य करतंय का करीत नाही, त्याच्याशी काय घेणे. पुराण सांगतंय. आणि पुराण हे गोट्या खेळणाराची जहागिरी नाही. पुराण हे तात्विक लोकांचा संग्रह आहे. पहावे पुराणी विचारोनी, देहूतल्या मालकांचं मत आहे. आता दात द्यायचे कसे? कर्णानं सांगितलं, अरे बोलवत्या महाराज. कशाला? या म्हणजे या, तुम्हाला सोनं पाहिजे ना? हो. महाराज म्हणले, इथं कितीतरी लोकांचे मुकुट पडलेत, अंगठ्या पडल्यात, पण मी ते उचलणार नाही. महाराज चांगला होता, दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणारे नव्हते. आता पंढरपुरातला मालक महाराज झाला म्हणले होते, काय साधा महाराज असेल काय? त्याचं भजन करणारे इतके नाटक करायले, तर तो किती नाटक करीत असेल याचा विचार करा ना. मोस्ताईनच नाटक त्याचं भजन करणारे, किती नाटक. त्याचं भजन करणारा साधू होत असतो, तर त्याला कसा साधू होता येत, त्याला कसा किती नंबरचा साधू होता येतं याचा विचार करा ना. तो किती टोकाचा साधू असेल. देव म्हणलं काय बघायचं का? नाही म्हणले, आपण कोणाचं घेणार नाही म्हणले. कर्ण म्हणले, मीच देतो. कुठे तुमच्याकडे सोनं? कर्णानं सारथ्याला सांगितलं, सारथी, बळीच्या दातृत्वान सांगतोय. कर्णानं सारथ्याला सांगितलं, सारथी, मी जितकं माझ्या वृषालीवर प्रेम केलं, ज्यांनी मला सांभाळलं त्यांच्यावर प्रेम केलं, माझ्या पुत्रावर जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम जर तुझ्यावर केलं असेल तर तुला या मालकाची शपथ आहे, भातोड्यातला बाण घेऊन, तीर घेऊन माझे दात पाडा. महाराज एवढं प्रेम करणाऱ्या मालकाचे दात कसे पाडायचे? पण शपथीत बांधून टाकलं. आणि सारथ्याने कर्णाच्या तोंडात तो तीर अडकवला आणि कटकन असा वाजल्याबरोबर दात पडल्या गेली. ती बोट तुटलेला हात असा जवळ घेतला आणि तोंडातली दात आपल्या हातावर टाकली आणि समोरच्या महाराजाच्या रूपातल्या नारायणाला सांगितलं, घेऊन टाका. तर तो देव होता, देव चतुर. त्यांनी सांगितलं, रक्त लागलेलं धन मी घेत नाही. चोरून आणणे साधूचा धर्म नाही, पडलेली वस्तू घेणे साधूचा धर्म नाही, मागणे हा साधूचा धर्म आहे. आपल्याला नसेल तर मागून घ्या. चोरणे पाप आहे, उचलणे पाप आहे. आणि रक्तरंजित धन, त्याला अशुद्ध रक्त लागलंय, रुधिर लागलंय. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक आहे. कर्णाच्या डोळ्यातून पाणी आलं, ते मरणाच्या भीतीनं नाही. देवा, अरे आतापर्यंत जी वस्तू मागितली ती सगळ्यांना देत आलो. देवा, तुला कवच कुंडल दिलेत रे, पण मरता मरता एका महात्म्याला दात दान करण्याचा योग आलता. काढवा आला श्रीमदात. काय पुण्य कमी पडलं का रे कर्णाचं? कर्णानं हात अलीकडे घेतला, युक्तिवाद सुटला आणि डोळ्यातून आलेल्या पाण्यानं दात धुतल्या गेले. डोळ्यातल्या अश्रूनं दात धुतल्या गेले आणि मग ती दात धुवून पिवळी आडळ सोन्यासारखी, सोन्याची दात चमकत होती. साधूनं तोंड फिरवलं होतं. आयुष्य राहिलं होतं 30, 40, 45 सेकंदाचं. आवाज दिला, महाराज वापस फिरले, हातावर हात टाकला, दात टाकले आणि प्राण सोडून दिला.
महाराज ह्या कर्णाचं पार्थिव ज्या वेळेला चंदनाच्या लाकडावर टाकलं त्यावेळेला जगाचा बाप रडत होता, विश्वाचा मालक रडत होता. रमा, लक्ष्मी, एक खरं बोलणारा व्यक्ती गेला. सत्य बोले मुखे दुखवे अनिकाच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही. उदाहरण तसा बळीराजा, तर बळीने यज्ञ केला. बळीच्या यज्ञामध्ये जेवणाऱ्याला सोन्याचं ताट होतं. थोडस काही गोष्टी बळीच्या व्यावहारिक बाबतीत चुकल्या. त्याचं कारण सांगतो. जेवणाऱ्याला जर सोन्याचं ताट फुकट असेल तर या पवित्र भारत देशातली जनता काम करणार नाही, निरुपद्रवी होईल. म्हणून हे काम चुकीचं आहे. म्हणून बळीला पाताळात नेऊन बसवणं हे अत्यंत गरजेचं. पांडवांनी यज्ञ केला. पांडवाच्या यज्ञामध्ये 1400 ताटं सोन्याची होती. मी पहिल्याच दिवशी तुम्हाला बोलून गेलतो. 48,324 लोक जेवत होते एका पंक्तीला, गुणिले 14. मला तरी वाटत नाही महाराष्ट्रात नव्हे भारत देशात पांडवासारखं अन्नदान करणारा भारत देशात पुन्हा जन्माला येणे शिल्लक नाही. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो. पांडवांनी केलेल्या यज्ञातला जो अर्थ होता तो चुकीच्या मार्गाने कमवलेला नव्हता. एखादा तालुका जीव घालीन, पण आंबे तोडायचे आणि हिवराला पाणी घालायचं. कधी कधी हिवर तोडायचे आणि आंब्याला पाणी घालायचं. अर्थ कोण्या प्राप्तीतून कमाईत आलाय त्याच्यासाठी तो भाग वेगळा, पांडवांकडे नव्हता. धर्मराजा ज्या वेळेला ब्रह्मन करत होते त्यावेळेला सर्वांना सांगितलं आपल्याला यज्ञ करायचा आहे. यथाशक्ती तुम्हाला काही द्यायचं असेल तर द्या, अन्यथा तुमच्यावर शक्ती नाही. असे 34 यज्ञ काही राजांनी केले, लोकांच्या मुंड्या पिळून केलते. चाल यज्ञ करायचा आहे, टाका इथं, असं नाही यज्ञ केला पांडवांनी. म्हणून पांडवांच्या यज्ञाची दखल घेतली जाते. दखल ज्या यज्ञातले उष्ट काढण्यासाठी, पंतळ्या उचलण्यासाठी पंढरपुरातले मालक होते. देवाला आवडत होता तो यज्ञ. सात्विक मार्गाने कमवलेलं धन आपण पंगतीत खर्च केलं तर त्याचं आगळं वेगळं पुण्य शिल्लक राहतं. चातुर्मास चालू होता एका संन्याशाचा, आणि त्या संन्याशाला रोज राजाच्या महालात दुपारी जेवायला होतं. राजाच्या महालात संन्याशी दुपारी जेवत असताना राणीनं चंद्रहार खुंटीला अडकवायचा आणि महाराजाला जेवायला वाढायचं. पण एक दिवस महाराजाच्या अंतःकरणात पाप आलं, महाराजांनी राणीचा चंद्रहार चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बहिर्दिशेला गेले, म्हणजे दीर्घशंकेला गेले. स्नान आटपलं, संध्या आटपली, आणि मग महाराजांच्या अंतःकरणात प्रकाश पडला, आपण चोरीचं काम करायला नव्हतं पाहिजे. इकडे राजाच्या नगरीत पूर्ण चर्चा झाली. चंद्रहार कोणी चोरला? दाशीने चोरला, नौकराने चोरला, आमक्यानं चोरला, तमक्यानं चोरला, प्रधानाचा मुलगा आलता, वगैरे वगैरे. ज्याच्यावर नाही त्याच्यावर आळ घालायला सुरुवात झाली. महाराज दुसऱ्या दिवशी जेवायला आले, पात्र लावलं. जेवायला बसायच्या आधी महाराजांनी विचारलं, मला जे चातुर्मासात कालच्या जेवणासाठी स्वयंपाक केलता, या स्वयंपाकाचं द्रव्य कुठलं होतं? वरण आपल्याच राज्यातली तूर होती, त्याचं केलं. गहू आपल्याच राज्यात पेरले होते, त्याच्या पोळ्या चपात्या केल्या. पण मागच्या आठवड्यामध्ये एका राज्यामध्ये चोरी झाली, आणि त्या चोरीतल्या राज्यातले तांदूळ उंठाच्या पाठीवर, हत्तीच्या पाठीवर काही चोर घेऊन जात होते. आपल्या गुप्तहेरांनी ते अडवले आणि ते तांदूळ आणले. चोरांनी नेत असलेले चोरीचे तांदूळ संन्याशाला खाला दिले. ते पोटात गेल्यामुळे त्याच्या अंतःकरणात चोरेकर्माचा भाव निर्माण झाला आणि राणीचा हार चोरला. तुम्ही जसा आहार खाता तशी बुद्धी तयार होत असते. सगळ्यात माणसाचे विचार बदलीत कोण असेल तर आहार बदलीत. तुम्हाला एक सांगू का, आमच्या लोक काजू देतेत, बदाम देतेत, पिस्ता देतेत. खरं तर मी शेंगादाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस. आपल्या काय काजू स्वप्नात येतील का?
मी शेंगादाण्याला काजू समजून खात असतो. मानावे ते मनी समाधान. आम्ही या अवस्थेला, या टोकाला, इतक्या विचित्र परिस्थितीतल्या माणसांना तुम्ही ताट भरू भरू काजू ठेवायचे. मोठ्या धानोऱ्याला गेले, पावडे तुम्ही साक्षीदार आहेत, मारुती तू साक्षीदार आहेस. 200 लोकांना अंजीरसह फराळाचं होतं नंदू पाटलांकडं. आहेत काही म्हातारी माणसं साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे. मग हा जो आहार आहे का, ही पचवायची ताकद शरीरात लागते. आहार हे असे जे आहार आहेत का, हे पचित आले पाहिजे, पचित आले पाहिजे. याच्यासाठी साधना लागेल. नाही साधना केली ना, मग असं ओरिजिनल खाल्लेलं दुसऱ्या ठिकाणी खर्चित येत. त्याच्यामुळं ते पचिता पण आलं पाहिजे, पचवता आलं पाहिजे, पचवता आलं पाहिजे. चला, पांडवांनी यज्ञ केला, त्यांना ताटं होती सोन्याची सगळ्यांना जेवायला. यज्ञ आटपला, यज्ञाचा एक ताटाचा कोपरा कमी झाला, एक कोपराच फक्त ताटाचा. हे ताट कोण्या महाराजाला दिलं तर त्याच्यावर नाग निघलं, गिरगावचे बाळू महाराज. मी नव्हतो म्हणा, पण लोकांना राग येईल म्हणून माझ्यावर घेतो. मी कुठं त्या काळात होतो का? तितका पुण्यवान आहे का पांडवाच्या यज्ञातला प्रसाद खाला? पण या पंक्तीत केलेल्या स्वयंपाकावर कपिलेश्वराचं लक्ष असेल. म्हणून एखाद्या गावात नेऊन एखादा माणूस सोन्याच्या चुलीत, सोन्याच्या पातेल्यात शिजिलेला भात खाऊ घालील, पण त्याला भजन नाही ना. इथल्या स्वयंपाकात भजन आहे, इथल्या स्वयंपाकात चिंतन आहे, इथल्या स्वयंपाकात नामस्मरण आहे. याच्यात कणाकणात देव भरलेला आहे. प्रसाद, प्रसाद नोय अन्न. आणि प्रसाद हे अन्न नसतंय, तो प्रसाद असतो, प्रसाद असतो. श्राद्धाच्या दिवशी केलेलं अन्न, तेरवीला केलेलं अन्न, उदक शांती विधीला केलेलं अन्न, वास्तूला केलेलं अन्न, मुलाच्या शांतीला केलेलं अन्न, लग्नात केलेलं अन्न आणि सप्ताहात, कीर्तनात, भागवतात केलेला प्रसाद, ते प्रसाद होऊ शकत नाही. ते अन्न आहे. आणि हे अन्न होऊ शकत नाही, हे अन्न अधिक प्रसाद आहे. म्हणून एकही भाताचा शीत ताटावर, कसल्याही प्रकारचा पोळीचा तुकडा, कोणाची बेसनाची वडी असेल, काल बालूशाही, मला वाटतं आज बेसन वडी आहे. आज कुठली पंगत आहे? मधली बेट सावंगी. मला वाटतं आज बेसनाची वडी आहे ना. हो, एक कण वाया जाता कामा नये. खाणाऱ्यांना जरी खर्च केला नसेल, पण ही पंगत करणाऱ्यांच्या कोणाच्या तरी घामाचे दाम त्याच्यात पडलेले आहेत. घामाचे दाम फेडावं लागतं, फेडावं लागतं. उष्ट टाकायचे नाही. मग तो कोण महाराज आमंत्रित केले आणि त्यांना विचारलं का तुम्ही कोपरात? त्या महाराजांना रात तांदळ होतं, त्यांचं ताट संध्याकाळी दिलेलं कोणीतरी उंदरानं खाली पाडायचं, पडू 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 ते उरलं. जाताना ताट जमा केलं, त्याचा कोपरा त्यांनी जमा केला. पण अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि धर्म या सगळ्यापैकी एकानं चंचलतेचा विचार केला, देवाला आमंत्रित केलं आणि देवाला सांगितलं, देवा, ज्या महाराजाला सोन्याचं ताट जेवायला दिलं त्यानं कोपरा चोरून का नेला? महाराजानं सांगितलं, मी चोरून नेला नव्हता, अनावधानानं माझ्या पिशवीत गेला, मला निरोप आला, मी तुमचा आणून दिला. तरी देवाला विचारलं, ह्या महाराजाला शिक्षा काय द्यायची? आता देवानं बहीण दिल्यामुळं पांडवाच्या विरोधात जाता येत नव्हतं आणि पांडवाच्या बाजूनं बोलून महाराजाच्या पण विरोधात जाता येत नव्हतं. मग देवानं श्रावण मास निवडला आणि श्रावण मासामध्ये राजा बळी हा प्रत्येक ज्योतिर्लिंगाला दर्शन करता येत असतात. बळी हे शैव होते. आणि मग एका ज्योतिर्लिंगावर भगवान अर्जुन, भगवान धर्मराज आणि विश्वाचे मालक देवादिदेव श्रीकृष्ण परमात्मा तिघा जणांनी या ज्योतिर्लिंगावर राजा बळीला सापडलं. आणि अर्जुनाला आणि धर्माला विचारायला, विचारा, बळी होते कौन? पार्थ जी. आप? युधिष्ठिर है जी. काय काम आहे? काही नाही महाराज, आमच्या राज्यात आम्ही राजसू यज्ञ केला, त्या राजसू यज्ञामध्ये महाराजाला सोन्याचं ताट जेवायला होतं.
महाराजांनी ताट परत केलं, पण ताटाचा कोपरा त्यांच्या पिशवीत गेला. त्यांनी आणून दिला, पण महाराजांनी असं वागावं का? महाराजाला शिक्षा काय द्यायची? बळीनं उत्तर काय दिलं? ज्याच्या राज्यात महाराजाला चोरी करायची वेळ आली त्या राजाला फाशील द्या. अर्जुनानं धर्माने मान खाली घातली. महाराज अर्जुनाचा आणि धर्माचा गर्व हरण करायची ताकद बळीत होती. तो बळी किती मोठा असेल. मोठा यज्ञ केला आणि त्या बळीच्या घरी भगवान वामन प्रभू भिक्षा मागण्यासाठी गेले. वामन भगवान की वामनांच्या घरी भिक्षा माग. वामनांनी मुठभर वामनांच्या याच्यामध्ये राजा बळीने आणि त्यांच्या पत्नीनं पाद्यपूजा केली. बसा. बसा 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 देवराव काका बसा. मामा बसा. वामनांच्या भिक्षेला खारीक आणि तांदूळ वाढायची पद्धत असते. मी सुरुवातीला 5 तास भागवत सांगायचो. त्यावेळेला आम्ही वामनांचं एखाद्या मुलाला वामन करायचो. त्याला जोडी असायची. त्यावेळेला 1 क्विंटल भर तांदूळ तर यायचेच. ते मलाच होते ना. तुम्ही कशाला नेता? 10-15 किलो खारका तर सहजच यायच्या. हो. 100 एकरवाला 2 किलोचे लाडू खारकाचे करायचा आणि भिकमाग्या गिरगावकर 10 किलोचे करायचा. हे वामनाच्या भिक्षेतल्या खारका यायच्या ना. पण आता 3 तासात वामन केले की अर्धा तास गेला. कुठं सांगायची कथा? त्याच्यामुळे श्रोत्यांच्या कानात आपण छेद केल्याचं पाप लागू लागलं. त्याच्यामुळे वामनांना सांगितलं, वामन प्रभू तुमचं चरित्र सांगतोय. हे केलं की वेळ विकडे जातो. त्याच्यासाठी 2 वेळेचं सत्र लागतंय. सकाळचं एक सत्र, संध्याकाळचं सत्र भागवताचं. तितका वेळ तुमच्याकडे नाही. आमच्याकडे जरी असला तर कधी तुमच्याकडे असेल, कधी आमच्याकडे नसतो. असं होतं कधी कधी. वामनांची पाद्यपूजा केली, पण राजा बळीचा दंडक होता. मी तर दिलेलं घ्यायचंच, पण समोरच्या व्यक्तीनं मागायचं. आणि वामनांनी सांगितलं मी आतापर्यंत काही मागितले नाही. बळीनं सांगितलं मागावंच लागे. आग्रह केला आणि 3 त्रिपाद भूमी मागितली. पहिला पाऊल पृथ्वीवर टेकला. 1 मृत्यूलोक आठवला. दुसऱ्यात स्वर्ग 21 स्वर्ग 14 भुवन हे सगळं आठवलं. तिसरा कुठं ठेवू? तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. महाराज बळीला संकल्प सोडत असताना त्यांचे गुरुजी आडवे आले. शुक्राचार्य फार विद्वान व्यक्ती. शुक्राचार्यांच्या पत्नीचं नाव होतं ऊर्जस्वती. देवयानी, कच हे त्यांच्या अशी कुळातली लोक होती. ऊर्जस्वती पत्नीचं नाव होतं. काय सुंदर नाव आहे, ऊर्जस्वती. मुनी श्री शुक्राचार्याने राजा बळीला सांगितलं, राजा अरे काय संकल्प सोडतोस ते? कोणी माहितीये का तुला? देव आहे, देव. बळी म्हणाला, गुरुजी जगाचा बाप जर पठ्ठ्याच्या दारात भीक मागायला आला असेल तर तो भिक्षुक आहे आणि मी दाता आहे. याच्या पलीकडचं पुण्य कोणाला प्राप्त होईल? हे तुला संपवायसाठी आलाय, संपू द्या गुरुदेव, पण पठ्ठ्या दातृत्वात चंद्र सूर्य येतोपर्यंत मी श्रेष्ठ ठरेल. पण शुक्राचार्यांना आपल्या शिष्याविषयी तळमळ होती. देवराव काका, मामा, तळमळ होती. झारीमध्ये प्रवेश केला. सूक्ष्म रूप धरलं झारी. महाराज पाणी पडत नव्हतं. वामनांच्या लक्षात आलं निशाचरांचे गुरु शुक्राचार्य मध्ये बसलेत आणि म्हणून बगलेतल्या दरभाच्या चटईची एक काडी काढली, राजा बळीच्या हातात दिली आणि सांगितलं याच्यात काहीतरी बसलंय. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला. परमार्थात आड आले. महाराज आपल्या शिष्याकरता परमार्थात दान करण्यासाठी बळी आडवे आले. डोळा गेला. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. आई आडवी आली प्रभू रामचंद्राला.
पिता आडवे आले, प्रल्हाद आला. भाऊ आडवा आला, विभीषण आला. अडथळे असते, देवाचा पाय लंगडा असतो. आणि बळीला पाताळात घातलं. हटकेश्वर नावाच्या भगवान शिवशंकराची स्थापना आहे तिथं. आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ आणि बलींचं वास्तव्य तिथं आहे. बळी हे चिरंजीव आहेत. 7 चिरंजीवापैकी माझ्या मारुतीरायाच्या यादीतले आहेत. वामनांच्या हातात पळसाचा दंड आहे. हे क्षत्रिय कमलंडू आहे, दर्भाची चटई आहे, पायात खडावा आहेत. पळसाचा दंड हातात का घेतला? पोळ्याच्या दिवशी पळसाची धस आणत असतात. मी तुम्हाला सांगितलं, या महालयामध्ये त्याचं लाकडाची अशी पाचर काढून आपण ज्यांना पितर ठेवलं त्यांच्या पायाखाली देऊन वरून पाय धुवायचे. पितृदोष शमन होत असतो. आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत्यू पावला असेल, त्याचा अंत्यविधी जर चुकीचा झाला असेल तर तो दोष लागत असतो. तो दोष काढण्यासाठी 350 पळसाची पानं तोडायची. त्याला लंबाकृती असे एका धाग्यानं गुंडाळायचं. त्याला काजळाचे नागडोळे काढायचे, अशा गंगेमध्ये वाळवंटात. चौघांनी त्याचं खांदेकरी व्हायचं, त्याचं दहन व्हायचं, त्याचा 10वा 13वा करायचा. पितृदोष शमन विधी आहेत त्याच्यासाठी. देवांना पितृदोष, याच्याकरता वामनांनी पळसाचा दंड हातात घेतला आणि तो दोष शमन झाला. कारण पितृदोष लागला होता, याच्याकरता देवाचं राज्य गेलं आणि निशाचराकडे राज्य आलं. बळी खाले गेले, विश्वावरचं जयपत्र संपून गेलं आणि पुन्हा देव राज्यावर बसले. ते भगवान वामनांची क्रिया. वामन भगवान की जय. पुढे मत्स्यावतार, प्रलय झाला. त्या प्रलयातून मुक्ती होण्यासाठी पुढे मत्स्यावतार झाला. सुखदेव सांगतात, राजन, भगवंताची ही दशावताराची चरित्र फार मोठी पावन आहेत. ज्या वेळेला सृष्टी हिरण्यक्षानं घडी करून बगलेत नेली, त्यावेळेला भगवंताला पुन्हा सृष्टीची निर्मिती करावी लागली. जलप्रलय झाला, त्यावेळेला भगवंताला माशा